चला मुलांनो, तर चौथी संख्या बघा आपली समसंख्या। तर समसंख्या सगळ्यांना माहिती आहे जवळपास, कारण समसंख्या विषम संख्या ह्या जवळपास आपण पहिलीपासून शिकतो, बरोबर आहे। तर समसंख्या म्हणजेच त्याला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो तर इव्हन नंबर म्हणत असतो। काय म्हणत असतो? इव्हन नंबर। तर बघा समसंख्या अशा काही अवघड नाही आहे, तर लक्षात ठेवण्यासाठी खूप सोपे आहेत। समसंख्येची जर व्याख्या बघायला गेलो तर समसंख्येच्या एकक स्थानी एकक स्थानी म्हणलं तरी चालेल, किंवा समसंख्येच्या शेवटचा जो अंक आहे तो, किंवा समसंख्येच्या एकक स्थानी बघा 0 2 4 6 8 हे अंक येतात। म्हणजे उदाहरण जर आपण घ्यायला गेलो तर बघा 2 42 पुन्हा 38 परत 54 हे अशा प्रकारे बघा हे एकक स्थान आहे। या प्रत्येक अंकाचं हे काय आहे? संख्येचे एकक स्थान। बघा एकक स्थानी 2, एकक स्थानी 8 आणि एकक स्थानी 4, म्हणजे 0 2 4 6 8 हे जर अंक कुठल्याही संख्येच्या एकक स्थानी आले तर ती संख्या समसंख्या आपण आहे असं म्हणू शकतो। तर प्रत्येक समसंख्येला 2 ने भाग जात असतो। तर समसंख्येला 2 ने निशेष म्हणजे काय? बाकी काहीही न उरता निशेष भाग जातो। तर बघा एक उदाहरण घेऊन बघू आपण। इथलंच उदाहरण घेऊ 42। आता एकक स्थानी 2 आहे, तर याला कितीने 2 ने भाग देऊन बघा, बे 1 बे, बे 2 4 आणि बे 1 बे। बघा इथं भाग गेला 21। आता ही संख्या घेऊन बघू आपण 54, ह्याला 2 ने भाग द्या, बे 1 बे, बे 2 4, 1 उरला, बे 7 14। म्हणजे याचा अर्थ काय झाला की प्रत्येक समसंख्येला 2 ने निशेष असा भाग जातो, म्हणजे कुठेही बाकी उरत नाही। आणि आणखीन एक पॉइंट जर याच्यामध्ये बघायला झाला तर प्रत्येक समसंख्येमध्ये 2चा फरक असतो। कितीचा असतो? 2चा फरक असतो। बघा कसं? तर पहिली समसंख्या आपण काय बघितली? 0। 0च्या अंतरावरून जर दुसरी संख्या बघितली तर 1 सोडून 2 येईल, 2च्या नंतर 3 आणि 4, त्याच्यानंतर 5 आणि 6, त्याच्यानंतर 7 आणि 8। अशा प्रकारे या समसंख्या 2 2च्या फरकाने काय होतील? वाढत जातील। तर बघा समसंख्या ही लक्षात ठेवण्यासाठी खूप सोपी आहे मुलांनो। समसंख्या म्हणजेच काय तर इव्हन नंबर आपण त्याला म्हणत असतो। समसंख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 हे अंक येत असतात। आपण त्याची उदाहरणं बघितली 42 38 54 अशा प्रकारे उदाहरणं आहेत। तर समसंख्येला 2 ने निशेष भाग जातो, म्हणजे कुठेही बाकी उरत नाही। हे उदाहरण आपण 2 इथं सोडवलेत। प्रत्येक समसंख्येमध्ये 2चा फरक असतो। बघा 0 2 4 6 8 म्हणजे प्रत्येक संख्येमध्ये कितीचा फरक आलाय? तर 2 2चा फरक आलाय। तर बघा मुलांनो पुढची संख्या आपण बघूया